श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण धर्माच्या गोष्टी करतो, पण धर्म म्हणजे नेमकं काय हे आपल्याला नीट कळलंच नाही असं वाटतं. कारण आपण धर्म म्हणजे वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे प्रांत असं समजतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यांनी भगवद्गीता वाचली असेल त्यांना मी काय म्हणत आहे ते नक्की कळेल. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू तुझा धर्म पाळ, धर्माच्या बाहेर जाऊन काही करू नको. पण ह्यात धर्माचा अर्थ हा होता की अर्जुना, तू तुझं कर्तव्य पार पाड. जसं प्रत्येक मूल आपल्या आईवडिलांसाठी, नवरा बायकोसाठी, एकंदरीत प्रत्येकजण आपल्या माणसासाठी जे काही कर्तव्य करावं लागतं ते तो करतो. कोणतेही चांगलं कर्म करणं म्हणजे कर्तव्य, आणि कर्तव्य म्हणजेच धर्म. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, युद्धात तू तुझं लढण्याचं कर्तव्य पार पाड, बाकी कसला विचार करू नको. खरा अर्थ हा होता धर्माचा. पण कालांतरानंतर म्हणजेच ह्या कलियुगात वेगवेगळे देश, वेगवेगळ्या भाषा या सर्व गोष्टींना धर्म असं संबोधिलं गेलं. खरं तर त्यावेळेस श्रीकृष्णांना नेमकं काय सुचवायचं होतं हे फारसं कोणाला कळलंच नाही. आणि म्हणूनच ह्या कलियुगात इतर सगळी धर्म योग्य रीतीने पार पडली जात आहेत. पण द्वापारयुगात एकच धर्म होता, तो म्हणजे माणुसकी धर्म. त्याला आज आपण हिंदू धर्म असं म्हणतो. म्हणूनच धर्म, जातपात ह्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. मग बघा, सगळ्या गोष्टी निसर्गाप्रमाणे घडायला सुरुवात होतील. कारण आपला सर्वात पहिले कर्तव्य म्हणजे धरती मातेचं संरक्षण. तेव्हाच हा ब्रह्मांड, हा निसर्ग पुन्हा एकदा हिरवागार बहरलेला दिसून येईल. मग सतयुगाची निर्मिती होण्यास फार काळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ.